आणि अयोध्या नगरी पूर्णतः सजून गेली आहे। तसंच आजपासून प्रभू श्रीरामांचं जुनं मंदिर दर्शनासाठी आता बंद करण्यात आलंय। आज आणि उद्या विधी करून आता राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न त्यांच्यासोबतच हनुमान यांची विशेष पूजा होणार आहे। याचा आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। राम मंदिर परिसराची तयारी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ह्याच परिसरामध्ये आता हे बॅरेक्स, छोटे बॅरेक्स जे असतात ते पाठवले जात आहेत, कारण जे पोलीस असतील, ज्या सिक्युरिटी फोर्सेस असतील त्यांच्यासाठी हे बॅरेक्स आता राम मंदिर परिसराच्या आत नेण्यात येत आहेत। अशाच प्रकारे आज संबंध दिवस इथून आतली व्यवस्था पूर्ण करण्याचं काम सुरू होणार आहे। आणि आपण पाहतोय आज राम मंदिर बंद करण्यात आलेलं आहे, कारण आता जे जुनं राम मंदिर आहे तिथे रामलल्ला सोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमानांच्या मूर्तींची आज विशेष पूजा होणार आहे। आणि त्यानंतर त्या आताच्या मूर्तींना नवीन मंदिरात 22 तारखेला दाखल केले जाईल। त्यांची तिथं प्राणप्रतिष्ठा पुन्हा होणार आहे किंवा त्याची स्थापना तिथं होणार आहे। म्हणून आता लोकांसाठी मंदिर बंद करण्यात आलेलं आहे, पण हे सर्वजण इथं आले आहेत आणि आता ही तयारी पाहतोय। राम मंदिराच्या आत हे बॅरेक्स जात आहेत, राम मंदिराच्या आतली विशेष तयारी सुरू आहे 22 जानेवारीसाठी आणि जय्यत तयारी आहे। फुलांना सजवलं गेलं हे परिसर आणि अशा ह्या वातावरणामध्ये राम मंदिरातला 22 जानेवारीला होणारा सोहळा पार पडणार आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।